नमस्कार शेतकरी बंधू, तुळजाई ॲग्रो समाधान मुंडे यूट्यूब चॅनल प्रथम भेट दिलं मी तुमचा आभार मानतो। मी आज सांगली जिल्ह्यातील जत तालुका बनाळी येथे मी पेरूच्या विजिटसाठी आलेलो होतो आणि पेरूच्या आपण दिलेले रोपे आहेत आणि रोपांची छाटणी कशी करायची आणि त्याचं योग्य संगोपन कसे करायचं ह्याचं पूर्ण मार्गदर्शन दिलेलं आहे। तर आता आपण या प्लॉटची छाटणी केलेली आहे, पण छाटणीमध्ये सिंगल खोड आणि काही डबल खोड लागवड झालेली आहे। तर सिंगल कोड केल्यानंतर त्याचा काय फायदा होतो आणि असे जर जास्त कोड राहिले तर त्याचा काय तोटा होतो हे तुम्हाला सांगतो। आता एक्झाम्पल हे जर झाड बघितलं तुम्ही तर ह्या झाडाला खालनं सिंगल कोड ऑलरेडी आहे, नाहीचं नाही, परंतु हिथून छाटणी करताना ही काडी आणि ही काडी जी आहे ती ही काडी वेस्टेज काडी आहे, ही काडी काढायला पाहिजे होती पण काढलेली नाही। ही काडी काढण्याचं कारण एकच की ह्याचं जर आपण फळ ठेवलं तर हे फळ खाली इतर जमिनीला लागणार आहे आणि जमिनी लागल्यानंतर त्या फळाला खालनं कुजवा वगैरे डाग वगैरे राहतो, तो फळ मार्केटला पण जात नाही। त्यासाठी ह्या काडीचा काहीच उपयोग नाही, ह्याचं स्टोरेज वायपट जाणार आहे। तर हे स्टोरेज आपण इकडं वरी काढलं तर इथं झाड तयार चांगलं होतं आहे, तर ह्या दोन काड्या काढणं गरजेचं आहे। तर ह्याच्यासाठीच तुम्हाला ही छाटणी करताना मी सांगतो की वारंवार ही खालची लेवल व्यवस्थित काढून घ्या आणि झाड एकदम सुटसुटीत करून घ्या। आणि झाड जर सुटसुटीत केलं तर सिंगल कोडमध्ये जर तुम्ही झाड घेतलं आणि झाड जर सुटसुटीत असलं तर पुढे जरा तर त्याचा फायदा काय होता। आता हे झाड सुटसुटीत आहे, हे पण 3 फांद्या आहेत, त्याला हे पण झाड पाहिजे तसं सुटसुटीत आहे। हे ह्याच्याच पद्धतीने तुम्ही इकडं पण पाहू शकता, मी काही एकच झाड नाही प्रत्येक झाड दाखवतो तुम्हाला। आता ह्याच्यामध्ये पण पूर्ण फांदी आहे, ती सगळी वरी फांदी आहे आणि ह्याचा एक फायदा काय तर ह्या पेरूमध्ये जितक्या फांद्या आहेत तितकं उत्पन्न जास्त राहणार आहे। तर तुम्ही जर बघितलं तर आता ह्याला इथं फांदी चालू आहे, इथं एकच फांदीला 1 2 3 4 फांद्या आहेत आणि ह्या मध्ये घेतलं तर 1 2 इकडे 3 4 असे 4 4 5 5 फांदे आहेत ह्याला। तर आपण एका फांदीला 2 फळ घेणार आहे, तर म्हणजे इथं किती झालं 4 फांदे, जर 4 2 8 फळं, तर जागेवर एकाच फांदीला 8 फळं होतात। तर अशा पद्धतीने पेरूची छाटणी केल्यानंतर सिंगल खोड करून जेवढ्या फांद्या तयार करतात तेवढं करून घ्या आणि ग्राउंड लेवलला जर फांदी असेल तर ती फांदी आवर्जून काढून घ्या। आता इथं जर बघितलं तर ही ग्राउंड लेवलला फांदी जाणार आहे, ही जर तुम्हाला असं वरी जरी दिसलेला असेल, ही फांदी अशी खालनं वरी चालले दिसली असेल तरी पण ह्याचं फळ खाली जाणार आहे। त्यासाठी ही जर फांदी तुम्ही खालनं जर कट केली, खालच्या ह्या लेवलनं जर कट केली तर हे तुम्हाला 3 फांद्या व्यवस्थित सापडतील। त्यासाठी खालनं व्यवस्थित करून झाड छाटणी करणं गरजेचं आहे। अशा पद्धतीने छाटणी केली पाहिजे आणि जर तिथं छाटणी चुकते त्याचं योग्य मार्गदर्शन पाहिजे नसेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क करा। श्री तुळजाई हायटेक नर्सरी, बार्शीकर, सांगोला। प्रोप्रायटर समाधान मुंडे, शिक्षण BSc ॲग्री MBA। माझा पेरूमध्ये असणारा अनुभव 8 ते 10 वर्षाचा अनुभव आहे, तर त्याचा लाभ सर्व शेतकरी बांधवांनी घ्यावा। जे काय नवीन नवीन वेगवेगळ्या माहिती सांगितल्या जातात यूट्यूबद्वारे, तर त्याच्यातनं चांगला जो सल्ला घ्यायचा आहे तर तो सल्ला घ्यावा असं मला वाटतं। आपली व्हिडिओ आवडले असल्यास आपल्या व्हिडिओला तुम्ही लाईक व सबस्क्राईब करा व आपली व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांना पुढे पाठवा। माझा नंबर 820 822 1007 या नंबरवर संपर्क करू शकता। धन्यवाद।